आजपासून ब्लॉगिंग चालू करत आहे. तर आज आलो आहे आम्ही संजय गांधी नॅशनल पार्क. तुम्ही पाहू शकता किती सारा क्राऊड आहे इथे. तिकीट काउंटरवर पण खूप भीड आहे, म्हणजे सगळं भरलेलं आहे, फुल आहे. आणि हे आमचे दोन छचुंदर. ए मम्मी देखेगी ना व्हिडिओ. हा दुसरा काढून दा. पहिला हाय हे दोघे आमची तिकीट काढतायत मित्रांनो. तुम्ही पाहू शकता किती क्राऊड आहे इथे. और हमारे ये गाइस प्लीज फॉलो एंड सब्सक्राइब द चॅनल. कमेंटला भरभरून शिव्या घाला. और ये छचुंदर गाली गाली तो गाली. किती क्राऊड आहे मित्रांनो. आता आम्ही नारळ फोडून सर्व पूजा करून आम्ही ट्रेकिंग चालू केलेली आहे. ह्याच्यासाठी आम्ही स्पेशली नारळ फोडलेला आहे. बिचाऱ्यासोबत अपघात फुटतात. छोटासा वॉटरफॉल मागे चाललेला आहे. हा मॅप आहे पूर्ण. हे खालती कॅन्टीन आहे. ए अरे उधर है वो देख झाटू बैग लेना. बोल तू बैग लिया. इधर है नीचे आजा. कूलर है. कूलर इधर है. उल्टा मैं ट्रेन में लेके आया. इधर अरे आरोन ले अभी यार रे जा मत डालना भाई, बहुत मारूंगा. एरॉन स्लिप होता है क्या. बक्सोदी खोलना इसको. गोरीला बिरीला आएगा. आर्टिस्ट आने का अनुरोध है. मित्रांनो हे पाहू शकता छोटासा वॉटरफॉल इथे निर्माण झालेला आहे. उधर एक वॉचमैन की आत्मा भटक रही है. हमने अभी उधर से वॉचमैन की आत्मा जाते हुए देखा. क्या बताओ, कुछ तो आ रहा है इधर. म्हटलं जातं की त्यावेळी इथे गौतम बुद्ध मुंबईला आलेले. मग त्यांना इथे बोलवण्यात आलेलं आणि त्यांच्यासाठी हे पूर्ण राजघरांसाठी सारखं बनवलेलं आहे. फक्त त्यांच्यासाठी. 10व्या शताब्दीत याला शोधण्यात आलेलं आहे, हे समोर आलेलं. अशा एकूण 109 गुफा आहेत मित्रांनो. चला कीप साइलेंस. खूप सायलेन्स आहे. चप्पल चोरी. यार भेटना पडेगा.
गुफा 2ची आता आपण पूर्ण पाहिलेली आहे. या याचा निर्माण असं करण्यात आलेलं आहे की ह्याच्यामध्ये वॉटर स्टोरेज टँक पण आहे. मी तुम्हाला आता दाखवतो बघा. हे बघा, एकानंतर एक असं हे वॉटर स्टोरेज टँक बनवलेलं आहे. इथे थोडे पाणी पण पडतंय. इथे इंग्रज आलेले. ही गुफा नंबर 3 आहे. आपण पाहू शकता किती अशा विशिष्ट प्रकाराने ही बनवलेले आहेत. आपण पाहू शकता त्यावेळी त्या लोकांचं कसं डोकं चालत होतं. काही मूर्ती इथे खंडित केलेल्या आहेत, त्याबद्दल आपण नंतर बघू. ही मूर्ती खंडित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण हिला ते करू शकले नाहीत. कारण की तुम्ही पाहू शकता हे किती मजबूत प्रकारे हे बनवलेलं आहे. हे शिल्प खूप जुनं आणि मजबूत आहे. आपण पाहू शकतो या इथे खंडित करण्यात आलेली आहे, पण ती होऊ शकली नाही. हे बघू शकता तुम्ही, हे शांतीस्थान आहे. बुद्ध लोक इथे थांबून एकांतात मेडिटेशन करतात. आता आपण वर चढाई करणार आहे. इथे छोटासा वॉटरफॉल आहे. इथे मराठी त्याला झरणा बोलतात. हे बघा, तुम्हाला सांगितलेलं वॉटर स्टोरेज, यामध्ये अशा प्रकारे वॉटर स्टोरेज केलं जातं. आपण पाहू शकता इथे ही बुद्धाची मूर्ती आहे आणि इथे एक आहे. हा वॉटरफॉल वरून येतो मित्रांनो, बघू शकता. मोसममध्ये, पावसामध्ये म्हणजे बेस्ट जागा आहे ट्रेकिंग करण्याशिवाय साठी. वरती पण आणखी प्लेस आहे, पाहू शकता. आपण आता वरती जाणार आहे. आता आपण डॅम्पला चाललेला. देख सच देख, डैम पे पानी इधर से जाता है. पाहू शकता. पाहू शकता वरतून हे पाणी येते. बेस्ट जागा आहे मौसम मध्ये इथे येण्यासाठी. अरे स्लीपर हे अशा प्रकारे इथून निघून असं इथे येत आहे. चल.
आता वरती जातोय, कारण की आम्हाला सांगण्यात आलंय की वरती डॅम आहे म्हणून. गुफा नंबर 13 आहे तिथे. चल ही 23. अशा 109 गुफा आहेत मित्रांनो. हा हा चल. ऐसा आजा आजा आजा. पाणी पिला अरे लास्ट एकच आहे. तिथून आपण आता वरती चाललो. आपण पाहू शकतो केवढं मोठा हा दगड आहे डोंगराच्या मधोमध आहे. ऊपर जाओ ऊपर जाओ ऊपर जाओ ऊपर जाओ. मेरे को फोटो निकालना यार. चल यार फोटो वीडियो नंतर काढणार. ग्रुप फोटो. अरे रुको पहिले हे घ्या. आता इथे आमचा फोटो सेक्शन चालू आहे. बघू शकता कसे जनावरासारखं भांडतात ते लोक.